तर आपण त्यामध्ये पहिल्या प्रकरणात कपिल सिब्बल यांनी म्हटलंय, दोन्ही गटांनी राज्य सुकाणू समितीमध्ये बहुमताचा दावा केला होता स्टेट स्ट्रिंग कमिटीमध्ये। आणि त्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, पक्षाच्या संघटनात्मक ऑर्गनायझेशनल विंग जी आहे त्यामध्ये फूट पडल्याचे आयोगाने विशेषतः नमूद केलं होतं। तर समाजवादी पक्षाच्या प्रकरणात दोन्ही गटांनी राजकीय पक्षाच्या अध्यक्षपदावर दावा केला होता आणि पक्षात स्पष्टपणे फूट पडल्याची नोंद आयोगाने केली होती। खरं तर शरद यादव आणि अखिलेश यादव यांच्या संदर्भातील समाजवादी पक्षातील तो खटला होता, तो सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये गेला होता। अखिलेश यादव यांचे चुलते असलेल्या शरद यादव यांनी पक्षावरती दावा केला होता। त्यावेळेस सुद्धा अशाच प्रकारचं हे सगळं प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये गेलं आणि त्या सगळ्या प्रकरणामध्ये जो काही निर्णय आहे तो अखिलेश यादव यांच्या बाजूने देण्यात आला होता। तो सुद्धा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला जातोय। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला जातोय, तो म्हणजे केवळ विधिमंडळ पक्षातील फुटीच्या आधारे प्रत्येक आदेशाच्या परिच्छेद 15 अंतर्गत अधिकार क्षेत्र गृहीत धरणारा हा आक्षेपार्ह निर्णय बेकायदेशीर आहे आणि तो रद्द केला जाण्यास पात्र आहे, असं सुद्धा कपिल सिब्बल यांनी ठासून सुप्रीम कोर्टामध्ये सांगितल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। जर या मुद्द्यावर माझा युक्तिवाद योग्य असेल तर निवडणूक आयोगाने अधिकार क्षेत्र गृहीत धरणं हीच मूळ चूक होती आणि त्यानंतर घडलेली प्रत्येक गोष्ट बेकायदेशीर होती। याचाच अर्थ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये जे सरकार स्थापन केलं होतं ते सुद्धा बेकायदेशीर होतं। अशाच पद्धतीचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात येतोय। खरं तर कपिल सिब्बल ज्या पद्धतीने राणा केसचा संदर्भ देत आहेत, समाजवादी पक्षातील फुटीचा संदर्भ देत आहेत आणि या सगळ्यानंतर त्यांनी असं सुद्धा म्हटलंय की हा युक्तिवाद माझा जर बरोबर असेल तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून पहिल्यापासून म्हणजे सत्ता स्थापन करण्यापासून त्यानंतर सत्ता राबवण्यापर्यंत केलेली प्रत्येक कृती ही बेकायदेशीर ठरते। अशा पद्धतीचा युक्तिवाद जो आहे तो कपिल सिब्बल यांच्याकडून सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा कपिल सिब्बल यांनी या ठिकाणी मांडल्याचा पाहायला मिळतोय। आता त्यांनी पुढे असं म्हटलंय की आता आपण अ मुद्दा संपला, आता आपण ब मुद्द्यावर जाऊयात। हा ब मुद्दा कुठला तर पक्षाच्या घटनेची जी चाचणी करण्यात आली होती ती योग्य नाही, अशा पद्धतीचा युक्तिवाद, अशा पद्धतीचा निर्णय हा निवडणूक आयोगाने दिला होता। आता त्याला सुद्धा कपिल सिब्बल यांच्या माध्यमातून चॅलेंज केलं जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। दुसऱ्या बाजूने असा युक्तिवाद केला होता की 2018च्या घटनेनुसार त्याची नियुक्ती झाली आहे। जर तुम्ही या घटनेअंतर्गत फायदा मिळवला असेल तर तुम्ही त्याला आव्हान देऊ शकत नाही। तुम्ही जर 2018च्या घटनेनुसार तुमच्याकडे एखादं पद मिळालं असेल तर तुम्ही त्याच घटनेला आव्हान देऊ शकत नाही, तुम्ही त्या घटनेला बेकायदेशीर लोकशाहीच्या विरोधी म्हणू शकत नाही, असं सुद्धा आता या ठिकाणी कपिल सिब्बल यांनी म्हटल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, या घटनेअंतर्गत फायदा मिळवला असेल तर तुम्ही त्याला आव्हान देऊ शकत नाही। याबरोबर त्यांनी असंही म्हटलंय की याचिकाकर्ता शिंदे गटाने पहिलीच वेळ आहे की अशी भूमिका घेतली होती की 2018ची जी घटना आहे तीच लोकशाही विरोधी होती, मात्र याच घटनेच्या माध्यमातून तुमची गटनेते म्हणून नियुक्ती झाली होती, उपनेते म्हणून नियुक्ती झाली होती। आता यावर सुद्धा कपिल सिब्बल यांनी आक्षेप घेतला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मग जर एवढं सगळं लोकशाही विरोधी होतं तर असं करणं हे निव्वळ संदीप साधूपणाची भूमिका नव्हती का, असा सुद्धा सवाल या ठिकाणी कपिल सिब्बल यांनी उपस्थित केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा कपिल सिब्बल यांनी या ठिकाणी मांडलाय, याचिकाकर्त्याने शिंदे गटाने ही पहिलीच वेळ आहे अशी भूमिका घेतली की ती लोकशाहीच घटना विरोधी होती, मग तसंच सगळंच लोकशाही विरोधी होतं, हे असं करणं हे संधी साधूपणाचं लक्षण आहे, असा सुद्धा युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात येतोय। शिंदे गटाची आणि निवडणूक आयोगाची कशा पद्धतीने सगळ्या बाजूनी कोंडी करता येईल हाच उद्देश आता कपिल सिब्बल यांच्या या सगळ्या युक्तिवादादरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे कपिल सिब्बल सध्या निवडणूक आयोग आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची पूर्णपणे कोंडी करत ठाकरेंच्या शिवसेनेची मोठ्या प्रमाणावर खिंड लढवत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे।